एसार कविता कवितेचे टायटल आहे शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा। त्याची प्रस्तावना अशी आहे, जग बदलतं, नात्याची व्याख्या बदलतो आणि माणसामधील संवादही खूप क्रांतिक झाला। अशा या धावपळीच्या आणि मुखवट्यांच्या जगात मी कवी स्वप्नील नाथ यांनी आपल्या समाजात एक अत्यंत पवित्र, निस्वार्थ आणि आदर्श नात्याचा शोध मांडला। तो शोध म्हणजे शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा। ही कविता केवळ स्त्री पुरुषांच्या मैत्रीवर भाष्य करत नाही, तर ती शरीराच्या चौकटीच्या पलीकडे जाणाऱ्या एका आत्मिक बंधाचा जाहीरनामा। आजच्या काळात जिथे प्रत्येक नात्याला कुठलं ना कुठलं लेबल लावलं जातं, तिथे कवी मी स्वप्नील रामराव नाथ, मुक्काम पोस्ट अर्गणी, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर, मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता प्रेमाच्या अगदी अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे असणाऱ्या या निखळ नात्याची मागणी करतात। या कवितेत एक अशी मैत्रीण हवी आहे जी स्वतःचे प्रॉब्लेम हक्काने शेअर करेल, संकटात धार बनवून उभी राहील आणि जिच्या मनात फक्त आदर आणि कृतज्ञता असेल। या कवितेत मैत्रीतील या सर्वोच्च भावनिक पातळीला स्पर्श केलाय, जिथे शब्दाशिवाय शांतता वाचली जाते आणि जिथे वाचण्याचा लवलक्षही नसतो। एक उघड पुस्तक खोलून जिच्या समोर रडता येईल, जिच्या खांद्यावर डोकं ठेवून जगाचा विसर पडेल, अशा एका खऱ्या आणि हक्काच्या मैत्रिणीचा हा भावुक प्रवास आहे। मी माझ्या लेखणीतून उतरवलेली ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनात ठाव घेत आणि आपल्यालाही अशा एका निस्वार्थ नात्याचा विचार करायला भाग पाडते। माझ्या कवितेचे टायटल शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा आणि ती अशी, मुलगा मुलगी भेद न करता मनापासून नेहमी हसवणारी हवी, प्रेमाच्या अलीकडची आणि मैत्रीच्या पलीकडची हवी। स्वतःचे सगळे प्रॉब्लेम मी माझ्यासोबत शेअर करेल, माझ्या प्रत्येक दुःखात जी नेहमी खंबीरपणे उभी राहील। मी कधी संकटात सापडलो तर पहिली धावून येणारी हवी, माझ्या सगळ्या मित्राशी सुद्धा नेहमी प्रेमाने वागणारी, कोणाचीही कधी वाईट न चिंतणारी तर पहिली धावून येणारी हवी, मदत करण्याचे मानून आभार कृतज्ञता जपणारी मैत्रीण हवी। काही जुन्या आठवणी मनात नेहमी साठवणारी हवी, सुखाच्या प्रत्येक वळणावर डोक्यात ओलावा आणणारी हवी, माझ्या शांतते मागचं दुःख समजून हळूच डोळे पुसणारी हवी, जग पाठ फिरवून उभे असताना मी आहे ना तुझ्यासोबत म्हणणारी हवी, जिच्या निकट आणि पवित्र मैत्री वासनेला कधी थारा नसावी, अंगासारखे या जगात जी फक्त एक थंडगार गारा असावी, नजरेत फक्त आदर आणि मनात सदेशाची पवित्र भावना असावी, शरीराच्या पलीकडे जाऊन जपलेली एक आत्मिक निकट साधना असावी, शब्दाशिवाय मनाची भाग ऐकून हक्काने जवळ घेणारी असावी, कधी रुसून तर कधी हसून मैत्रीची नवीन ओढ लिहिणारी असावी, कोणतीही मुखवटे न घालता जिच्यासमोर उघड पुस्तक होता येईल, कोणी नसेल जेव्हा ऐकायला तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडता येईल, अपेक्षांची कोणती ओझे न ठेवता फक्त विश्वासाचा हात देणारी हवी, आयुष्याच्या भरकटलेल्या वाटेवर एक दिशा दाखवणारी साथ, चुकलो कधी मी माटेवरील तर हक्काने कान पकडणारी हवी, पण जगासमोर मात्र माझ्या पाठीशी ढाल बनून उभी राहणारी हवी, काही न लपवता जिच्याशी मनातलं सगळं बोलता येईल, अशीच एक हक्काची मैत्रीण हवी, जिच्यासमोर आयुष्य हसत जगता येईल, अशी ही मैत्रीण हवी, अशी ही मैत्रीण हवी। धन्यवाद।